नमस्कार, मी प्रशांत फाटक। आज अश्विन शुक्ल द्वितीया शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता। पाहूयात काही ठळक घडामोडी। टेंभी नाक्याच्या नवरात्र उत्सवात शिंदे आणि ठाकरे समर्थक मिरवणुकीमध्ये एकत्र सहभागी। छत्रपती शिवाजी रुग्णालयातल्या फॉल्स सिलिंगचा तुकडा पडून रुग्णालयातला एक कर्मचारी जखमी। आणि जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नारकर्णी यांची या मीचं काय करायचं या विषयावर प्रकट मुलाखत। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। टेंभी नाक्यावरच्या देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती दर्शविल्याने हा सोहळा अत्यंत संस्मरणीय ठरला। मिरवणुकीमध्ये शिंदे समर्थकांसह विरोधी ठाकरे गटाचाही सहभाग होता। कळवा ते ठाणे दरम्यान चालणाऱ्या देवीच्या मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथकांचे सादरीकरण, पारंपरिक लोकनृत्य, तुतारी, संबळ वादकांची पथके, सागर संगीत सहभागी झाली होती। तब्बल 5 तास मिरवणुकीचा जल्लोष करत सायंकाळी टेंभी नाक्यावर दुर्गेश्वरी विराजमान झाली। मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनीही दुर्गेश्वरीवर पुष्पवृष्टी करून सर्वधर्म समभाव जपला। या प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे तसेच अनेक मान्यवर नेत्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते। जय अंबेमा सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंभी नाका येथे भव्य स्वरूपात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे। धर्मवीर आनंद दिघे यांनी 1978 साली टेंभी नाका येथे नवरात्रोत्सवाला सुरुवात केल्यानंतर ठाणे आणि आसपासच्या शहरामध्ये या उत्सवाबद्दलचे आकर्षण वाढत गेले। शिवसेनेमध्ये पडलेल्या 2 गटांमुळे यंदाचा उत्सवातल्या दोन्ही गटांच्या सहभागाबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते। दोन्ही गटातल्या नेत्यांनी देवीच्या पाटाचे पूजन केल्यामुळे उत्सवामध्ये वादाची ठिणगी पडण्याची भीती व्यक्त होत होती। परंतु दोन्ही गटातल्या नेत्यांनी आगमन सोहळ्यात सहभाग नोंदवल्यामुळे मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या उत्सवामध्ये सक्रिय सहभाग घेत आगमन मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवल्यामुळे यंदाच्या मिरवणुकीमध्ये गर्दीने उच्चांक गाठला होता। मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी राजकीय नेते, कार्यकर्ते, अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी तसेच अनेक हौशे, नवशे, गौशे या मिरवणुकीत सहभागी झाले होते। मुख्यमंत्र्यांनी शिष्टाचार मोडून या सर्वांना भेटण्याचा प्रयत्न केला। केंद्र सरकारच्या PM स्वनिधी योजनेच्या लक्ष्यपूर्तीसाठी येणारा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या सहकार्याने PM स्वनिधी योजनेत फेरीवाल्यांना सर्व बँकांनी विनाविलंब कर्ज वितरण करावे असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रासाठी फेरीवाल्यांकरता असलेल्या PM स्वनिधी योजनेचे 36,830 जणांना कर्ज वितरण करण्याचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले आहे। आत्तापर्यंत 26,582 एवढे म्हणजे 72.17% उद्दिष्ट गाठलेले आहे। येथे 8 दिवसात आणखी 10,248 जणांना कर्ज वितरित करायचे आहे। याचा आढावा घेण्याकरता आयुक्त बांगर यांनी महापालिका क्षेत्रातल्या राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका आणि सहकारी बँका यांच्या प्रतिनिधींची बैठक गेल्या आठवड्यात घेतली। कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील 1 आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे कर्जासाठी मंजुरी देणे, कर्जाचे वितरण करणे ही कामे जलद गतीने केली जावीत। त्यात येणाऱ्या अडचणीचा दैनंदिन स्वरूपात आढावा घेऊन ते अर्ज निकाली काढावेत असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले। कर्ज मंजूर झाले पण वितरित झाले नाही, कर्ज मंजूर झाले पण ती व्यक्ती पुढील कार्यवाहीसाठी आली नाही, अशा स्वरूपाच्या अडचणींबाबत सर्व सहाय्यक आयुक्त यांनी बँक आणि समाज विकास विभाग यांच्याशी समन्वय ठेवावा असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले। कळवा, विटावा, खरेगाव या विभागाच्या विकासासाठी आणि येथील समस्या तातडीने कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। यावेळी या तिन्ही विभागातल्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी अहवाल, आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी अधिकचा आपला दवाखाना, पाणी पुरवठा, महानगरच्या माध्यमातून घरगुती गॅस पुरवठा तसेच शौचालयांची दुरुस्ती आणि नव्याने उभारणी
या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। या सर्व विषयांचे सविस्तर अहवाल येत्या 1 महिन्याच्या कालावधीत सादर करण्याचे आदेशही यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले। शिवसेना शाखा संपर्क अभियानांतर्गत खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच कळवा शहरातल्या अनेक विभागांना भेटी दिल्या होत्या। यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न आणि समस्या उपस्थित केल्या होत्या। या सर्व समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीत खासदार डॉक्टर शिंदे यांनी कळवा, विटावा, खारेगाव या विभागांच्या शाश्वत विकासाची पंचसूत्री मांडली। यामध्ये शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, घरगुती गॅस जोडणी, मुबलक पाणी पुरवठा यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर काम करण्याच्या सूचना यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिल्या। या अंतर्गत कळवा, विटावा आणि खारेगाव या विभागांमधल्या शिक्षणाचा आणि महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी एक प्राथमिक अहवाल तयार करण्यात यावा। यामध्ये विद्यार्थी पटसंख्या, शाळेच्या इमारतीची सद्यस्थितीची पाहणी करणे, शाळा अद्ययावत करण्याकरता उपाययोजना राबविणे, या अहवालाच्या पूर्ततेसाठी ठाणे तसेच आसपासच्या खासगी शाळा संचालकांसह शिक्षण तज्ज्ञांचा समावेश करत एक समिती स्थापन करण्यात यावी। त्यांच्याद्वारे महापालिकेच्या शाळांची स्थिती कशी बदलता येईल यावर अहवाल तयार करण्यात यावा, अशा सूचना यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयुक्तांना दिल्या। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेत प्रख्यात मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची या मीचं काय करायचं या विषयावर प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे। डॉक्टर नाडकर्णी यांची ही मुलाखत लेखिका आणि निवेदिका हर्षदा बोरकर घेणार आहेत। बुधवार 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता ही मुलाखत काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे। हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे। मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने दैनंदिन जीवनातल्या ताण तणाव यांचा सामना कसा करावा, स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना कोणती पथ्ये पाळावीत आणि मानसिक आरोग्य सुदृढ करण्याबरोबरच ज्यांना मानसिक आजार आहे त्यांच्याप्रती सहवेदना ठेवून कसे आचरण करावे याबद्दल डॉक्टर आनंद नाडकर्णी मार्गदर्शन करणार आहेत। डॉक्टर नाडकर्णी हे ठाण्यातले विख्यात मनोविकार तज्ज्ञ, विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत। उत्तम प्रज्ञा, तीव्र संवेदनशीलता आणि सकारात्मक वृत्ती यांची देणगी त्यांना लाभली आहे। त्यांनी सेट GS मेडिकल कॉलेजमधून MBBS आणि KM हॉस्पिटलमधून डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन ही पदविका आणि MD मनोविकारशास्त्र हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले। MDच्या परीक्षेत मुंबई विद्यापीठाच्या सुवर्ण पदकाचे ते मानकरी ठरले। पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच मानसिक आरोग्य आणि त्यावरील उपचार या बाबतीत असलेले अज्ञान, पूर्वग्रह आणि रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यातल्या अत्यंत विषम प्रमाण या बाबतीत संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करायला हवेत हा विचार त्यांच्या मनात रुजला। त्यांच्या अध्यापकांशी होणाऱ्या संवादातनं तो दृढमूळ होऊन 1990 साली इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPH ही संस्था उभी राहिली। IPH ही संस्था मुंबई विद्यापीठ, SNDT विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, MIT युनिव्हर्सिटी यांचे मान्यताप्राप्त शैक्षणिक केंद्र असून जगभरातल्या देशातनं अनेक मन आरोग्य व्यावसायिक तिथे अभ्यासार्थ येतात। डॉक्टर नाडकर्णी एक शैलीदार ललित लेखक, कवी आणि नाटककार, अभिनेता, संगीतकार, तबलावादक, मर्मज्ञ संगीतप्रेमी आणि सूत्रसंचालक, तत्त्वज्ञानाचे कृतिशील अभ्यासक आहेत। या सगळ्या गोष्टी त्यांच्यातनं सहजतेने प्रकटतात। त्यांच्या साहित्यकृतीत
वैद्यक सत्ता, किंचित आरोग्याचा अर्थ, मनोगती, गद्धे पंचवीशी, स्वभाव विभाव, शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट विषादयोग, मितुले आणि रसाळ, हेही दिवस जातील कादंबरी, जन्मरहस्य, त्या तिघांची गोष्ट, गेट वेल सून, सोबतीने चालताना, रंग माझा वेगळा आदी नाटकांचा समावेश असून त्यांना महाराष्ट्र शासनाचे साहित्यविषयक पुरस्कार, मराठी साहित्य परिषद पुरस्कार, साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार आदी 19 प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. डॉक्टर नाडकर्णी यांना त्यांच्या वैद्यकीय व्यसनमुक्ती आणि साहित्य या क्षेत्रातल्या कारकिर्दीबद्दल विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यात इंडियन मर्चंट चेंबरच्या अमृत महोत्सवी वर्षातल्या व्यसनमुक्ती क्षेत्रातल्या कार्याबद्दलचा पुरस्कार, ठाणे महापालिकेतर्फे साहित्यविषयक कामगिरीसाठी देण्यात येणारा पी सवाराम पुरस्कार, वैद्यकविषयक लेखनाबद्दलचा शतायुषी पुरस्कार, यूथ ॲक्टिव्हिस्ट ऑफ द इयर हा डॉक्टर अरुण लिमये स्मृती पुरस्कार, ठाणे नगररत्न पुरस्कार, ठाणे भूषण पुरस्कार, समाज शिक्षक पुरस्कार, आरोग्य ज्ञानेश्वर पुरस्कार आदींचा समावेश आहे. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न APJ अब्दुल कलाम यांची जयंती दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी राज्यभरात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. या दिनानिमित्ताने युवा पिढीत वाचन संस्कृती रुजावी वाढावी यासाठी उपक्रमाचे आयोजन केले जाते. ठाणे महापालिकेतर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याकरता ठाणे महापालिका शाळांमध्ये चला वाचूया हा उपक्रम आयोजित केला आहे. चला वाचूया या उपक्रमाचा आरंभ किसन नगर येथील महापालिका शाळा क्रमांक 23 मध्ये बुधवार 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वर्षभरात सर्व महापालिका शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. लेटेस्ट रीड फाउंडेशनच्या सहकार्याने या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या उपक्रमात महापालिकेच्या सर्व शाळांमधल्या 5वी ते 10वी या इयत्तांमधल्या प्रत्येक वर्गात पुस्तक कोपरा निर्माण केला जाणार आहे. प्रत्येक वर्गात 30 पुस्तके असतील. पुस्तकांची निवड विद्यार्थ्यांच्या वयानुरूप आणि अपेक्षित विषयानुरूप केली जाईल. प्रत्येक वर्गाची पटसंख्या लक्षात घेऊन त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण झाली तर वर्षभरात प्रत्येक विद्यार्थ्याची ही सर्व पुस्तके वाचून होतील. नवीन वर्षात नवीन इयत्तेत नवीन पुस्तकांचा संच उपलब्ध होईल अशी चला वाचूया या उपक्रमामागची संकल्पना असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी यावेळी सांगितले. शाळांमध्ये ग्रंथालय आहेत, मात्र दुर्दैवाने सर्व विद्यार्थी या ग्रंथालयात नियमित जात नाहीत किंवा ती सुविधा सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे वर्गातच पुस्तक कपाट उपलब्ध झाल्याने कोणत्याही परवानगीची वाट न बघता विद्यार्थ्यांना पुस्तके सहज हाताळता येतील, कायम उपलब्ध राहतील हे साध्य करणे या उपक्रमाच्या माध्यमातून शक्य होणार आहे असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वाचनाच्या नोंदी ठेवण्याकरता एक पासबुक दिले जाणार आहे. त्याला जाणीवपूर्वक पासबुक असेच नाव देण्यात आले आहे. ज्या पद्धतीने बँकेच्या पासबुक खात्यामध्ये जमा असलेल्या धनराशींची नोंद केली जाते त्याच पद्धतीने या उपक्रमाच्या माध्यमातून त्या ज्ञानाचे जे संचित विद्यार्थ्यांना मिळेल त्याची नोंद पासबुकमध्ये त्यांनी स्वतः करावयाची आहे. वाचलेल्या पुस्तकाबद्दल अभिप्राय लिहिणे अपेक्षित आहे. या अभिप्रायाला शब्दमर्यादा नाहीत. अगदी पुस्तक मला आवडले इथपासून ते त्या पुस्तकाबद्दल त्याला जे वाटते ते त्याने पुस्तकात लिहावे. वाचनाच्या माध्यमातून या पासबुकमध्ये फक्त जमा म्हणजे क्रेडिटच्या नोंदी असतील, वजा म्हणजे डेबिट नोंद होणार नाही. ही यातील लक्षणीय गोष्ट असल्याचे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. वाचनाबरोबरच लिखाणाची गोडी लागावी म्हणून हा उपक्रम महत्त्वाचा आहे असेही आयुक्त बांगर यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी रुग्णालयातल्या फॉल सिलिंगचा तुकडा पडून रुग्णालयातला एक कर्मचारी जखमी झाला आहे. छत्रपती शिवाजी रुग्णालय हे या ना त्या प्रकरणाने सतत प्रकाश झोतत आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णालयातल्या मृत्यूमुळे हे रुग्णालय चर्चेत आलं होतं. आता रुग्णालयातल्या फॉल सिलिंगचा तुकडा पडल्यामुळे कर्मचारी जखमी झाल्याने रुग्णालय पुन्हा चर्चेत आलं आहे. रात्री 2:30च्या सुमाराला हा प्रकार घडला. PMO रेस्टरूम मधील छताचा प्लास्टर आणि POPचा काही भाग कोसळल्यामुळे हा प्रकार घडला. यामध्ये दिशान गोतारणे हा कर्मचारी जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला आणि उजव्या हाताला आणि उजव्या पायाला मार लागला आहे. सध्या त्याच्यावरती छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता ही खोली रिकामी करण्यात आली आहे. कल्याण लोकसभेत मनसेला खिंडार पडलंय. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष ओम लोके आणि महिला विभाग अध्यक्ष शहर शीतल लोके आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कल्याण डोंबिवली परिसरातले न्यायालयीन लढाई लढणारे ॲडव्होकेट सुहास तेलंग, प्रदेश उपाध्यक्ष जनहित कक्ष यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात आज प्रवेश केला आहे. पर्यावरण संवर्धनाविषयक जागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत रवींद्र सिनगर यांना कल्याण येथील अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठेचा भारतरत्न APJ अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते अखंड वाचन यज्ञ कार्यक्रमात गौरवण्यात आलं.
अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि बालक मंदिर संस्था कल्याण आणि सार्वजनिक वाचनालय कल्याण यांच्या सहकार्यातून सलग 36 तास आणि एकत्रित 100 तास अखंड वाचन यज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 2 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात वाचन संस्कृती वाढविण्याकरता कोणकोणते उपक्रम राबवले पाहिजेत याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केलं. यावेळी सांस्कृतिक, साहित्य, शैक्षणिक आणि पत्रकार क्षेत्रातल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पर्यावरण अभ्यासक आणि पत्रकार प्रशांत रवींद्र सिरकर यांना प्रतिष्ठेचा भारतरत्न APJ अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. टेंबी नाक्याच्या नवरात्रोत्सवात शिंदे आणि ठाकरे समर्थक मिरवणुकीमध्ये एकत्र सहभागी. छत्रपती शिवाजी रुग्णालयातल्या फॉल्स सिलिंगचा तुकडा पडून रुग्णालयातला एक कर्मचारी जखमी. आणि जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नालकर्णी यांची या मीचं काय करायचं या विषयावर प्रकट मुलाखत. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.